Hello everybody and welcome to another lecture of Learn with Vidhi. In today's lecture we are going to see the tricks to find square from 1 to 100 by using Vedic maths. तर इथे बघा ज्यावेळी एखाद्या संख्येच्या एकक स्थानी म्हणजे युनिट प्लेसला जर 5 असेल तर आपण स्क्वेअर कसा काढायचा तर एकदम सोपी पद्धत आहे त्याला वेदिक मॅथ्सने. तर आपण काय करायचं बघा इथे आधी 2 आणि 5 असं मी वेगळं वेगळं केलं म्हणजे एरोज केलेत. जर 5 असेल इथे म्हणजे लास्टला एंडला एकक स्थानी म्हणजे युनिट प्लेसला जर 5 असेल तरच आपण ही ट्रिक वापरू शकतोय. काय होतंय बघा 2 च्या पुढची संख्या कोणती आहे 2 च्या नंतरची संख्या 2 नंतर काय येतं 3 बरोबर आहे. आफ्टर 2 3 सो 2 3 जा बे त्रिक 2 मल्टिप्लाय बाय 3 किती 6 2 मल्टिप्लाय बाय 3 6 ते इकडे येणार आणि 5 चा स्क्वेअर म्हणजे 25. हे बघा इथे ज्यावेळी एकक स्थानी 5 असतो त्यावेळी काय करायचं 5 चा वर्ग तर येतोय 5 चा स्क्वेअर 25 इथे लिहायचा आणि 2 च्या नंतर जी नंबर असतो 2 मल्टिप्लाय बाय 3 6 तो म्हणजे आन्सर तुमचं काय येणार बघा इथे युअर आन्सर इज 625. इतकं सोपं आहे. म्हणजे एकक स्थानी जर 5 असेल तर तुम्ही 11 पासून म्हणजे 1 ते 9 तुम्हाला वर्ग 1 ते 10 वर्ग येताच आहेत असं आपण गृहीत धरूया. 11 पासून 99 पर्यंत तुम्ही कुठल्याही संख्येला म्हणजे तो 15 असू दे 25 असू दे 35 असू दे 45 55 दॅट इज 45 55 65 कुठल्याही नंबरचा तुम्ही ह्या पद्धतीने स्क्वेअर करू शकता. नेक्स्ट सेम वे 3 पॉइंट असेल तर काय करायचं ती स्टेप आहे आपली. आधी आपण 35 चा स्क्वेअर काढूया. सो 3 च्या नंतर येतो 4 त्यामुळे 3 मल्टिप्लाय बाय 4 इज 12. 3 मल्टिप्लाय बाय 4 3 च्या नंबरची नेक्स्ट व्हेरी कन्झिक्युटिव्ह नंबर आहे ज्याशी फक्त मल्टिप्लाय करायचं 3 4 जा 12 आणि 5 चा स्क्वेअर 25. सो आन्सर इज 1225. 35 चा स्क्वेअर 1225 पण 3.5 चा स्क्वेअर कसा लिहायचा पॉइंट असल्यामुळे तो 2 प्लेसेस येणार स्क्वेअर झाल्यामुळे किती 1 आणि 2 प्लेस सो 12.25. ओके नेक्स्ट आता 5 नसणारे नंबर म्हणजे एकक स्थानी किंवा युनिट प्लेसला 5 नसेल तर कसा स्क्वेअर करायचा बाय सम ट्रिक तर इथे बघा अशा पद्धतीने करायचा आहे. इथे मी 23 लिहिले 23 लिहिले. आता नेक्स्ट लाईनला मी काय करणार बघा 2 चा स्क्वेअर मी 04 घेतलाय. 4 न घेता मी 04 घेतलाय म्हणजे 1 चा स्क्वेअर 01 2 चा स्क्वेअर 04 3 चा स्क्वेअर 09 घ्यायचा. बाकी 4 च्या पुढे तर सगळे 2 डिजिट मध्येच आहेत 2 अंकांमध्येचा विषयच नाही. 1 2 आणि 3 चा फक्त वर्ग घेताना तो 01 04 आणि 09 असा घ्यायचा. आता 3 चा बघा इकडे काय 9 आहे हे मला माहिती आहे पण इथे 9 न घेता मी 09 घेतलंय. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट 2 डिजिट मध्येच आपल्याला ते लिहायचंय. जर तुम्ही 9 लिहिलात तर तुमचा आन्सर चुकणार. त्यामुळे ही फर्स्ट स्टेप आहे जी लक्षात ठेवायची जिथे मुलं चुकू शकतात. परत सांगते 23 मी लिहिलं अशा प्रकारे एक उभी लाईन केली एक आडवी लाईन केली. 2 चा स्क्वेअर 04 आहे 3 चा म्हणजे 4 आहे तो त्याच्यामुळे मी 04 2 डिजिट मध्ये लिहिलं. 3 चा स्क्वेअर आहे 09 9 आहे तो मलाही माहिती आहे पण मी 09 का लिहिलाय तो तर मला 2 डिजिट मध्ये हवंय. नेक्स्ट स्टेप मध्ये काय करायचंय बघा 2 3 चा किती ह्या दोघांचा गुणाकार करायचा जे 2 अंक आहेत त्यांचा गुणाकार म्हणजे 3 दुने किती 6 आणि त्याचं दुप्पट म्हणजे किती 12. परत सांगते पुढच्या स्टेपला 3 दुने 6 6 दुने 12 12 आले इथे आणि 12 मी कुठे लिहिलेत बघा इकडे इथे आणि इथे इकडे 2 इकडे 12 नाही लिहिले किंवा इथे नाही लिहिले एक इकडे म्हणजे ही जागा तुम्हाला सोडून द्यायची आहे. शेवटची जी सगळ्यात जागा असणार आहे ती सोडून द्यायची आहे त्याच्या पुढे ते लिहायचे. आता काय बेरीज करा फक्त 9 तसाच येणार कारण इथे खाली काहीच कधीच नसणार आहे. 0 अधिक 2 2 4 अधिक 1 5 त्याच्यामुळे 23 चा वर्ग किती मिळाला आपल्याला 23 चा वर्ग मिळाला 529. सोपं आहे ना एवढंच तुम्हाला पाहिजे. फक्त जर तुम्ही 1 ते 9 वर्ग पाठ केले तर तुम्ही 99 पर्यंत 1 ते 99 पर्यंतचे सगळे वर्ग तुम्हाला अगदी सेकंद. आता इथे तुम्हाला बघताना कदाचित वाटत असेल की वेळ लागतोय पण नाही 5 सेकंदात तुम्ही वर्ग काढू शकता. प्रॅक्टिसपेक्षा तुम्ही हे स्वतः करून बघा आणि कमेंट सेक्शनमध्ये मला टाकू शकता की तुम्ही किती मिनिटांमध्ये वर्ग काढताय कुठल्याही संख्येचा काढू शकताय. तर वेगळी एक घेऊया तर मोठी संख्या 96 चा वर्ग. आता 96 चा वर्ग जर मी 2री 3री 4थीतल्या मुलाला सांगितला अगदी 2री 3री नंतर 4थी 5वीतल्या मुलाला सांगितलं तरी त्याला खूप वेळ लागणार आहे. जेव्हा तो स्कॉलरशिपच्या परीक्षेला बसतोय त्याला वेळ लागणार आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे त्याला वेळच लागणार आहे. पण ह्या ट्रिकने जर त्याने सोडवलं तर त्याला 5 सेकंद एवढ्यातच त्याला ते उत्तर येणार. पहिली स्टेप आपली काय 9 आणि 6 9 आणि 6 लिहायचं वेगळं वेगळं. 9 चा स्क्वेअर आहे 81
2 अंकांमध्ये 2 डिजिटमध्ये काय प्रॉब्लेम नाही. 6चा स्क्वेअर आहे 36. आता इकडे 1 to 9 स्क्वेअर हे कंपल्सरी पार्ट पाहिजेत, त्याच्यात नो एक्सक्यूज आलेच पाहिजेत. पहिली स्टेप सगळ्यांना क्लिअर आहे. 9चा स्क्वेअर 81, 6चा स्क्वेअर 36, व्हेरी क्लिअर. नेक्स्ट स्टेप काय, दुप्पट करायचंय. कोणाच्या दुप्पट, तर ह्या दोघांच्या गुणाकाराच्या दुप्पट. मग 9 6 9 गुणुले 6 9 54, म्हणजे 9 6 54. येते का लक्षात? ह्या दोघांचा गुणाकार करायचा आहे, मल्टिप्लिकेशन. 9 6 54. परत सांगते, 9 गुणुले 6 म्हणजे 9 6 54. आणि 54च्या दुप्पट, 54च्या दुप्पट आहे 108. लिहिण्याची पद्धत बघा, ही जागा पूर्णपणे सोडून द्यायची. इथे कधीही कुठला अंक येणार नाही. लिहिताना तो डावीकडनं 108. जर 2 अंक असतील तर इथे येतील, 3 अंकी संख्या असेल तर ही अशी येणार. आलंय लक्षात? पहिली स्टेप, दोन्ही संख्यांचे वेगळे वेगळे वर्ग केले. दुसरी स्टेप, दोघांचा गुणाकार गुणुले 2, किती आले 108. आता काय बेरीज, 6 आहे तसाच आला कारण खाली काहीच नव्हतं. 3 अधिक 8, हा तर 3 अधिक 8 किती 11. त्याच्यामुळे 1 इकडे लिहिला आणि 1 जो माझ्याकडे काय झाला कॅरी झाला हातचा, तो इकडे आला. म्हणजे 1 अधिक 1 2 झाली आणि 8 अधिक 1 9. परत सांगते, 6 आहे तसा आला. 8 अधिक 3 11, 11 इकडे आला. 1 जो कॅरी झाला तो ह्याच्यात ऍड झाला. 1 अधिक 0 1, 1 + 0 1, 1 + 1 2 इकडे आला. सो 8 + 1 9. सो आन्सर ऑफ 96 स्क्वेअर इज 9216. इट्स दॅट सिम्पल. अजून एक घेऊया. 6.8चा स्क्वेअर काय आहे. पहिली स्टेप, आता मी 68चा स्क्वेअर करते आणि मग तो पॉइंट ऍडजस्ट करते तरी चालेल. 6चा स्क्वेअर, आता पहिली स्टेप तुम्ही सांगा मला काय. 6चा स्क्वेअर आणि 8चा स्क्वेअर. 6चा स्क्वेअर 36, 8चा स्क्वेअर 64. झालं, पहिली स्टेप क्लिअर. दुसरी स्टेप काय, डबल करायचंय. कोणाच्या डबल, ह्या दोघांच्या. 8 6 48, 8 गुणुले 8 मल्टिप्लाय बाय 6 म्हणजे 8 6 किती 48. आणि 48च्या डबल, 48च्या डबल. ह्याला पण ट्रिक आहे, डबल करायला पण आपल्याकडे भरपूर ट्रिक्स आहेत वैदिक मॅथ्समध्ये. पण सध्या मी तिकडे नाही जाते. आता मी तुम्हाला फक्त ह्याचं डबलिंग तुम्ही ज्या मेथडने करते आतापर्यंत त्यानेच करा. तीही मेथडचा आपण नक्की व्हिडिओ करूया. 8 6 किती 48, 8 6 48 आणि त्याचा डबल किती आहे 96. 48च्या डबल म्हणजे 48 मल्टिप्लाय बाय 2, 48 गुणुले 2 किती 96, 96. नेक्स्ट स्टेप, 4 आहे तसाच. परत 96 आहे, 2 डिजिट होता म्हणून इथे आला. 3 असता तर असा आला असता, इथे लिहायचं नाही. परत सांगते, 2च चुका होतात. एक तर 1 2 आणि 3 आलं तर 2 अंकांमध्ये त्यांचा वर्ग नाही आपण घेत. आणि दुसरी चूक म्हणजे इथे मांडताना हे जर आपण चुकीचं मांडलं तर चुकणार. 4 तसाच आला. 6 + 6 6 अधिक 6 12, 2 लिहिले हातचा 1, हातचा 1 हात काय झाला इथे. 9 अधिक 1 10, 10 अधिक 6 16, 6 आले. परत हातचा 1 राहिला तो इथे गेला. 3 अधिक 1 4. त्यामुळे उत्तर मिळालं 4624. सो आणि लास्ट स्टेप राहिलीच आहे नक्की. 68चा स्क्वेअर होता तो 6.8चा स्क्वेअर होता, त्याच्यामुळे मी तो पॉइंट इथे ऍडजस्ट केला. सो होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असेल. जर आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा आणि हो कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा की तुम्हाला कसा वाटला. थँक्यू.